चला तर आज आपण करणार आहोत सुक्या सांडग्यांची भाजी। ही भाजी नुसतीच आपण साधी करणार आहोत, म्हणजे कांदा टोमॅटो मध्ये फ्राय करून करणार आहोत। तर हे मी इथे छानपैकी असे उन्हाळ्यात वाळवलेले असे सांडगे घेतलेले आहेत आणि त्याच्यानंतर हा कांदा, हिरवी मिरची, टोमॅटो आणि कढीपत्ता घेतलेला आहे। आता आपलं इकडे तेल गरम झालेलं आहे। तेलात आपण टाकणार आहोत जिरं, तर त्याच्यात जाणार हिंग, कढीपत्ता, भरपूर सारा कांदा आणि हिरवी मिरची। कांदा हा फ्राय करून घेऊया। कांद्यात थोडंसं मीठ टाकून घेते म्हणजे तो लवकर फ्राय होईल। आता कांदा आपला छानपैकी फ्राय झालेला आहे। आता त्याच्यात जाणार हा बारीक चिरलेला टोमॅटो। आता ह्याच्यामध्ये जाणार हळद, ही मिरची पावडर, हा मसाला। आता मी मसाला आणि मिरची पावडर कमीच टाकलेली आहे, कारण का ऑलरेडी आपल्या सांडग्यांमध्ये मीठ आणि मिरची आहे। मिरची म्हणजे मसाला आहे लाल। आता हे छानपैकी असं कांदा आणि टोमॅटो फ्राय करून घेऊया। कांदा टोमॅटो मसाल्यामध्ये फ्राय झालेला आहे। आता आपण हे सांडगे टाकून घेऊया। अशा जर काही तुमच्या दिवाळीमध्ये जर काही चकलीचा तुकडा वगैरे राहिलेला असेल तर तुम्ही पण असं कांदा टोमॅटो मध्ये त्याची छानपैकी अशी चकलीची भाजी बनवू शकता। आता ह्याच्यामध्ये आपण थोडंसं पाणी ऍड करूया। असं जस्ट थोडंसं शिंपडून घेऊया, कारण का सांडगे हे सुके आहेत आणि ते थोडेसे मऊ व्हायला पाहिजे, त्यामुळे असं थोडंसं असं पाणी शिंपडून घ्यायचं म्हणजे ते मऊ होतील। असं मी थोडंसं असं पाणी शिंपडलंय। आता ही भाजी पण आपण 5-10 मिनिटांसाठी शिजून देऊया मस्तपैकी। वरती झाकण ठेवूया आणि झाकणामध्ये थोडंसं असं पाणी ठेवूया आणि ही 5-10 मिनिटांसाठी जस्ट शिजून देऊया। हे बघा, आता आपली सांडग्याची भाजी रेडी झालेली आहे। आता आपण त्याच्यात थोडंसं असं मीठ टाकून घेऊया। ऑलरेडी सांडग्यामध्ये आहे मीठ, त्यामुळे आता आपण इथे कमी मीठ टाकत आहोत। आणि ही अशी भरपूर सारी अशी कोथिंबीर, आता आपली सांडग्याची सुकी भाजी झालेली आहे। आता आपण हिला एका प्लेट मध्ये काढून घेऊया। सांडग्याची भाजी रेडी झालेली आहे।